हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट कैरीची भाजी. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आता इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहे, गूळ, लवंग, काळी मिरे, वेलदोडे आणि दालचिनी. हे गूळ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता, जितकं तुम्हाला गोड लागतं. आता लाल तिखट, मीठ, धणे पावडर आणि थोडीशी हळद. हे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता, जितकं लाल तिखट तुम्हाला लागेल. बडीशोप घेतली आहे, बडीशोप, वेलदोडे, काळी मिरे आणि दालचिनी यांना मिक्सरमधून काढून घेतले. आता मी ह्या ज्या कैरी आहेत त्यांच्या फोडी करते. बघा, अशा जाडसर फोडी करायच्या आहेत, जास्तही बारीक करायच्या नाही आणि जास्तही लहान आणि जास्तही मोठा करायचा नाही, एवढ्या मीडियम साईजच्या करायच्या आहे. आता मी कढईत तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्या गरम तेलात आता जिरे टाकलं आहे. आता बघू शकतात असं थोडंसं बबल्स दिसत आहेत तुम्हाला. आता त्याच्यात आपल्या ज्या फोडी आहेत कैरीच्या ते टाकून घ्यायच्या आणि छानपणे मिक्स करत राहायचं, फ्राय करत राहायचं आता थोडंसं. आणि आता त्याच्यात आपण घालूयात हळद, आणि हळदने त्याला छानसा असा येल्लोइश कलर येतो, बघू शकतात. आता थोडं हलवत राहायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण त्याला झाकून देऊयात. बघा, 5-10 मिनटानंतर थोडीशी जास्त शिजून जाते आणि मस्त असं सुगंध येतो तिचा. आणि बघू शकता थोडंसं पेस्टसारखं झालेलं आहे, असं शिजली असं समजून जातं, आपल्याला हात लावून बघायचं. आता त्यात आपण चटणी, धणे पावडर, हळद आणि मीठ आपण जे आधी घेतलेलं होतं तेही टाकायचं. आता आपण ते छान मिक्स करूया. त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमधून जे आपण बडीशोप आणि बाकीच्या वस्तूंचं मिश्रण केलेलं आहे तेही टाकायचं. आता आपण गूळ टाकणार आहोत. गूळ तेवढाच टाकायचा जेवढा आपण घेतला आहे. आता हलवायचं छानपणे. आता आपण याला मिक्स करू आणि हे जे गूळ आहे ते थोडा मोडून टाकू. आपल्याला यात पाणी घालायचं नाही आहे बिलकुल बी. आणि त्याच्यामुळे आपली भाजी कशी एकदम छान ग्रेव्ही पद्धतीने बनेल. आता बघा अशी उकळायला लागली आहे, म्हणजे शिजते ती चांगली. पद्धतीने भाजीला शिजू द्यायची आहे आपल्या. आता बघा शिजली आहे पूर्णपणे. आता किती पाणी सुटलं आहे. हे जे पाणी आहे ते गुळाचं पाणी. आपण यात वरतून एकही थेंब पाणी घातलेलं नाही. हे गुळाचं पाणी आहे, सर्व गुळ मेल्ट झालेलं पाणी. बघा इथे आपली भाजी किती छान पद्धतीने रेडी झालेली आहे. आता आपण याला थोडं थंड व्हायला ठेवून देऊयात, गॅस बंद करून. बघू शकतात तुम्ही आता इथे छान ग्रेव्ही झालेली आहे कैरीच्या भाजीची. आता आपण काढून घेऊयात कैरीच्या भाजीला एका वाटीत किंवा एका भांड्यात. बघा आपली कैरीची भाजी किती छान पद्धतीने रेडी झालेली आहे. सुपर्ब. बघू शकतात तुम्ही किती छान रेड कलर आलेला आहे त्याला. किती छान कैऱ्यांचे फोड दिसतात वरती. व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी नाईस. नाव लेट्स टेस्ट इट. वाव, लुकिंग सो नाईस. खूपच अप्रतिम झालेली आहे आपली भाजी. खूप छान. बाय.